बातमी पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित लोकांवर छापे टाकण्यात येत आहेत। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र एटीएसचे छापे पडत आहेत। संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन एटीएस कडून चौकशी सुरू आहे। सोशल मीडियावरून तरुणांशी संपर्क साधल्याचा आरोप होतोय, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना इन्फ्लुएन्सर केल्याचा संशय। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। कृष्णा, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना इन्फ्लुएन्स केल्याचा संशय व्यक्त होतोय, काय अपडेट? वृषाली, मागच्या आठवड्यात सुद्धा एटीएसनं अशा पद्धतीची कारवाई केलेली होती आणि जवळपास दीडशे तरुणांची महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या चौकशी सुद्धा करण्यात आलेली होती, ज्यामध्ये नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई त्याचबरोबर आणखी काही जिल्ह्यांचा समावेश होता। मात्र आता पुन्हा एकदा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशा पद्धतीने एटीएसकडे छापेमारी सकाळपासून केली जाते आणि काही तरुणांची चौकशी केली जाते। अंडरवर्ल्डच्या दुनियेतून दाऊद इब्राहिम नंतर जी काही नावं सातत्यानं वेगवेगळे गँगस्टर जे आले, त्यानंतर आता शहजाद भट्टीचं नाव हे सातत्यानं तपास यंत्रणांच्या रडारवरती येतं। याआधी एनआयएने सुद्धा त्याच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे आणि तो केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवरती सुद्धा आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना रॅडिकलाइज करतोय आणि स्वतःची पाळंमुळं रुजवू पाहतोय, अशा पद्धतीचा संशय एटीएसला आहे आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून अशा काही तरुणांना शहजाद भट्टी आणि त्याचे काही हस्तक जे संपर्क करू पाहतायत आणि वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांसाठी परावृत्त करण्याचा प्रयत्न करतायत, त्या सगळ्या तरुणांना आता एटीएस कडून चौकशीला बोलावण्यात येत आहे। त्याचबरोबर त्यांच्या घरी छापेमारी करून जे काही आक्षेपार्ह एव्हिडन्स आहेत ते जमा करण्याचं काम एटीएस कडे केलं जातं। आतापर्यंत अटकेची कारवाई कुणावरती करण्यात आलेली नाहीये, मात्र हे तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।